फाटलेल्या दुधाच्या कधी पोळ्या केल्यात का तुम्ही? मी केल्यात, त्याही पहिल्यांदाच. कशा केल्यात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करताना घंटीवर क्लिक करा, म्हणजेच माझाही व्हिडिओ अपलोड झाला की टिंग टिंग अशी तुम्हाला घंटी वाजेल व माझ्या घरातील अशा छोट्या छोट्या पण मोठी बचत व हटके पदार्थ खायला देणाऱ्या माझ्या टिप्स व माझ्या पाकप्रयोगशाळेतील पाककृती तुम्हाला पाहायला मिळतील. आज काय माझं दूध फाटलं आणि त्यातील पाणी काढून घेतलं आणि त्या प्रोटीनयुक्त पाण्यानं मी पीठ भिजवलं. दूध हे साखर टाकून आटवून घेतलं. वेळेवर ओलं खोबरं माझ्याकडे होतं, त्याचे तुकडे करून वाटून घेतला आणि यासाठी सुकं खोबरंही चालतं. नंतर खोबरं, थोडेसे तीळ व विलायची घालून घट्टसर होईपर्यंत हे सर्व मिश्रण आटवून घेतलं. थंड झाल्यावर पुरणाची पोळी करतो त्याप्रमाणे ते सारण घालून पोळी लाटली, तूप लावून मस्त भाजली. त्यासोबतच मटार पनीर पराठे, तिळाच्या पोळ्या आणि फाटलेल्या दुधाच्या पोळ्या मस्तच झाल्या. आणि इतकी पोळी इतकी चविष्ट झाली की ही चव तुम्हाला गेल्यावर आणि खाल्ल्यावरच कळेल. गेल्यानंतर चव जरूर कमेंट्स मध्ये सांगा. तोपर्यंत चॅनलवरचे व्हिडिओ पाहत राहा आणि मस्त मस्त खात राहा.